आणि यानंतर थेट जाऊयात कुणाल पाटील यांचा सध्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। त्या ठिकाणी भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये आता हा पक्षप्रवेश होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय। काँग्रेसचे माजी आमदार आहेत कुणाल पाटील, त्यामुळे काँग्रेसला सुद्धा हा एक मोठा धक्का मानला जातोय आगामी सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती। गेल्या 2 दिवसांपासून कुणाल पाटील यांच्या या पक्षप्रवेशाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत होती। सध्या आपण बघतोय अनेक कार्यकर्त्यांच्या सोबत आता कुणाल पाटील हे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा आता अगदी काही वेळामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी माहिती देतील। अक्षय, कुणाल पाटील हे धुळ्यातले काँग्रेसचे माजी आमदार आहेत आणि त्यांच्या 3 पिढ्या या काँग्रेसमध्ये काम करत होत्या इतक्या वर्षांपासून। मात्र आज या कुणाल पाटील यांनी आज प्रवेश घेतलेला आहे भाजपमध्ये। पक्षप्रवेश जो आहे तो सुरू होतोय। आपण पाहताय रवींद्र चव्हाण, जयकुमार गोरे, जयकुमार रावल हे सगळे जण आलेले आहेत। गिरीश महाजन देखील या ठिकाणी आहेत आणि आता कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेश हा भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये सध्या सुरू आहे। हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय, कारण की धुळे जिल्ह्यामध्ये, खानदेशामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अस्तित्वात होते। मात्र हळूहळू आता काँग्रेसचे अनेक नेते उत्तर महाराष्ट्रातले हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करायला लागलेले आहेत। तर याच्या मागे कुणाल पाटील यांनी कालच एबीपी माझाला मुलाखत दिली आणि काँग्रेसचा हा जनसामान्यांबरोबरचा टच किंवा त्यांचं ते कम्युनिकेशन आहे ते कमी होत आहे असा आरोप त्यांनी केला आणि म्हणून विकासाचा राजकारण करण्यासाठी आज ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करते असं देखील काल त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे एक प्रकारे या संदर्भात नेमकी त्यांची कोणाकोणाशी चर्चा झाली की वरिष्ठांशी, म्हणजे राहुल गांधी यांची चर्चा झाली की नाही हे मात्र इथे स्पष्ट झालेलं नाहीये। आज कुणाल पाटील हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। सध्या कुणाल पाटील यांचं भाषण या ठिकाणी सुरू आहे। आधी प्रवेशाचा कार्यक्रम आपण करून घेऊ आणि मग प्रवेशाचा प्रत्येकाचा कार्यक्रम आपण करून घेऊ आणि मग त्यानंतर हा सर्व उत्सव आपल्याला दाखवायचा आणि घराला आल्यानंतर अजून जास्त विनंती आहे। शांत राहा आणि आपसात कोणी बोलू नका, आपसात कोणी बोलू नका। त्यांनीच कुठे स्टेजवर यायचं। यशवंत बाबू खेरनारजी, सभापती कृष्णोत्पन्न बाजार समिती धुळ्यामधले काँग्रेसचे माजी आमदार आहेत कुणाल पाटील। खरं तर कुणाल पाटील यांचे वडील सुद्धा राजकारणामध्ये होते आणि हाच वारसा काँग्रेसमध्ये राहून पिढ्यानुपिढ्या त्यांनी जपलेला होता। मात्र अखेर त्यांनी आता काँग्रेसची साथ सोडलेली आहे आणि भाजपमध्ये ते सध्या पक्षप्रवेश करतायत। त्यामुळे तब्बल 75 वर्ष 70 वर्ष काँग्रेसमध्ये एकनिष्ठ राहिल्याच्या नंतर आता ही साथ मी सोडतो आहे असं सुद्धा कुणाल पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं। अर्थातच याआधी आपण बघितलेलं आहे की उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेसचा बऱ्याच अंशी बालेकिल्ला राहिलेला होता। मात्र हळूहळू काँग्रेसचा हा बालेकिल्ला, काँग्रेसचा हा बुरुज काहीसा ढासळताना दिसतो, कारण धुळ्यामध्ये सध्या काँग्रेसला हा एक मोठा धक्का मानला जातोय। गेल्या 70 वर्षांपासून निष्ठावान असलेले काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत कुणाल पाटील हे आता अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत। त्यामुळे काँग्रेसला त्यांनी रामराम ठोकलेला आहे। खरं तर 2 महत्वाचे पक्षप्रवेश या सगळ्या अधिवेशनाच्या तोंडावरतीच होताना आपल्याला दिसणार आहेत आणि त्यापैकी एक महत्वाचा पक्षप्रवेश हा झालेला आहे। दुसरीकडे अपूर्व हिरे यांच्या हातामध्ये सुद्धा अगदी काही दिवसामध्ये आपल्याला कमळ दिसणार आहे। त्यामुळे हा एक मोठा धक्का मानला जातो काँग्रेसला। कुणाल पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकून सध्या भाजपचं कमळ हाती घेतलेलं आपण पाहतोय। अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी। अक्षय, खरं तर कुणाल पाटील यांनी म्हटलेलं होतं, खरं तर ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय किंवा विश्वासातले मानले जातात, त्यामुळे असं म्हटलं होतं की त्यांची चर्चा झाली होती। मात्र तोडगा काहीही निघाला नाही। ग्राउंड रूटवरती ज्या पद्धतीनं काँग्रेसनं काम करणं आवश्यक होतं, सर्वसामान्य माणसांशी जो संवाद आवश्यक होता तो काँग्रेसमध्ये राहिला नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली होती।
कारण की आज जर आपण पाहिलं तर त्यांची जी चर्चा आहे ती जर व्यवस्थित झाली असती किंवा ती यशस्वी झाली असती तर आज हा प्रवेश झाला नसता. मात्र आज त्यांचा हा जो प्रवेश होतो आहे आणि त्यांच्या बरोबरच धुळ्यातले अनेक जिल्हा परिषदेचे अनेक या ठिकाणी अध्यक्ष आहेत किंवा सरपंच आहेत, अनेक लोक आज त्यांच्याबरोबर प्रवेश करत आहेत. जे काँग्रेसचा एक बालेकिल्ला मानला जात होता सध्या धुळे हा जिल्हा किंवा उत्तर महाराष्ट्र, आता त्या ठिकाणी इतकं मोठं खिंडार पडल्यामुळे भारतीय जनता पक्षाने एक खूप मोठी बाजी या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र मारलेली आहे असं आपण बोलू शकतो. कुणाल पाटील जे आहेत ते राहुल गांधी यांचे नक्कीच निकटवर्तीय होते, मात्र या पक्ष प्रवेशाच्या आधी त्यांचं आणि थेट राहुल गांधी यांच्याशी थेट बोलणं जे आहे ते झालेलं नाही असं त्यांनी काल सांगितलं होतं. त्याचबरोबर त्यांचे इकडचे जे स्थानिक नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि मी माझी अडचण त्यांना सांगितलेली आहे असं देखील कुणाल पाटील यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आज या त्यांच्या पक्षप्रवेशाच्या मागे काँग्रेसवर टीका करून ते आज एक प्रवेश करत आहेत. पण अगदी अक्षय, त्यामुळे आता ते स्वतः नेमकं काय म्हणतात या सगळ्याविषयी हे आपल्याला अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होईल. धन्यवाद माहितीसाठी.